मित्रांनो, कोरोना म्हणजेच कोविड असं नाव जरी काढलं तर आजही अनेकांना धडकी भरते. 2019 ते 2021 या 3 वर्षांमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं. कोविडबाबत अनेकांच्या काळ्या आठवणी आहेत. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर यायला खूप वेळ लागला होता. त्यातच आता पुन्हा एकदा देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या बघता राज्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आशिया खंडातील अनेक भागात कोरोनाची नवीन लाट पसरू लागली आहे. मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळले आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असून आतापर्यंत राज्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या मेडिकल क्षेत्रामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये कोविडचे रुग्ण वाढत असून भारतात देखील चिंता व्यक्त केली जात आहे. तेव्हा मित्रांनो, जर आपल्याला या कोरोना व्हायरसपासून स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबियांचा बचाव करायचा असेल तर कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे, अगदी थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1. आजाराची लागण झालेली व्यक्ती असिम्प्टोमॅटिकही राहू शकतात. म्हणजेच काही लोकांमध्ये आजारी असल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाही तरी ते आजारी असतात. म्हणून हात मिळवणे आणि मिठी मारणे टाळावे. तसेच शक्य असल्यास इतरांपासून 6 फूट अंतर ठेवावे. मित्रांनो, सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच धार्मिक ठिकाणी देखील जाणे टाळावे. नंबर 2. कोरडा खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या आजाराच्या कोणत्याही लक्षणांबद्दल सतर्क राहा. कमीत कमी 20 सेकंद साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गेला असाल किंवा नाक साफ केल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात नक्की धुवा. हात निर्जंतुक करण्यासाठी साबण आणि पाणी सहज उपलब्ध नसेल तर किमान 60% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा. नंबर 3. खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंड झाकून घ्या. टेबल, दाराचे हँडल, लाईट स्विचेस, फोन, कीबोर्ड, नळ इत्यादी वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तूंना साबण आणि पाण्याने स्वच्छ करा किंवा निर्जंतुक करा. नंबर 4. वारंवार तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे. सामाजिक अंतर राखा. आजाराची लक्षणे जाणवल्यास कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंबर 5. बाहेर जाताना मास्कचा वापर करा. शक्य तितक्या प्रमाणात घरगुती मास्क वापरा. 2 वर्षांखालील मुलं, श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांनी, अशक्त असलेल्या किंवा मदतीशिवाय मास्क काढू न शकणाऱ्यांनी कापडाचे मास्क वापरू नये. मित्रांनो, नायर रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेश डेरे यांनी या प्रकरणी वक्तव्य करताना म्हटले की सध्याचा जो कोरोना विषाणू आहे तो बाहेरील देशात जास्त आहे. सध्या तरी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात त्याचा धोका नाही. काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. मास्क लावणं, स्वच्छता पाळणं. आपण जेव्हा गर्दीत जाऊ त्यावेळी योग्य ते अंतर राखणं गरजेचं आहे. तुम्ही मास्क नाही लावला तरी स्वच्छ रुमालाने गर्दीच्या ठिकाणी तोंड, नाक झाकू शकता. कोरोनाचा प्रभाव अद्याप जरी आपल्याकडे दिसत नसला तरी खबरदारी ही घ्यायलाच हवी. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर कपिल झिरपे म्हणाले की 3 देशांमध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहेत. कोविड विषाणूचे नवनवीन व्हेरियंट्स हे येतच राहतील. घाबरून जाण्याचं कारण नाही. सध्या जो नवीन विषाणू आहे तो अत्यंत वीक आहे. जसं आपल्याला सर्दी, खोकला होतो त्याचप्रमाणे हा विषाणू आहे. घाबरण्याचं कारण नाही, पण काळजी घ्यावी. ज्या देशांमध्ये जे काही कोरोना रुग्ण वाढत आहेत त्याचं कारण म्हणजे ते कोविडची चाचणी करत आहेत. आपल्या येथे देखील हजारो रुग्ण असू शकतात. आपण जर चाचणी केली तर ते रुग्ण आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. हा नवा विषाणू ओमायक्रॉन व्हायरसचा अपडेट रूप असण्याची शक्यता आहे, पण याला घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.